फ्रेंड्स, आज आपण सोयाबीन राईस पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। आपण अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। खूप छान अशी पौष्टिक रेसिपी आहे। जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी भरपूर कॅल्शियमयुक्त असे सोयाबीनचं राईस ही रेसिपी तुमच्यासाठी बनवली आहे। तरी चला पटापट मग लाईक करा आणि कमेंट्स करा। त्यासाठी आपण बघा कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये जिरे, तेल गरम झालं की जिरे टाकले। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत बारीक चिरलेला। तुम्हाला जर आलं लसणाची पेस्ट टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता। त्यानंतर कांदा जो आपण उभा चिरून घेतला आहे तो टाकला आहे। मला आलं आवडत नाही म्हणून मी आल्याचा वापर केला नाही। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत। सुंदर अशी रेसिपी। त्यानंतर आपण हळद टाकली आहे। गाजर जे आपण उभं चिरून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये टाकत आहोत। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। त्याने मुलं पण आवडीने खातील आणि भाज्या पण त्यानिमित्ताने सर्व मुलांच्या पोटामध्ये जातील। छान असं आपण तेलामध्ये परतून घेतला आहे। गाजर परतलं की आपण त्यानंतर शिमला मिरची एक उभी चिरून घेतली होती ती पण आपण टाकत आहोत। तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, जास्त शिजवायची नाही, फक्त त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे। टोमॅटो पण आपण उभा चिरून घेतला होता तो पण आपण टाकला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपण त्यामध्ये जो घरगुती काळा मसाला आहे तो टाकत आहोत, कारण त्याने चव खूपच सुंदर लागेल। अशा प्रकारे सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 2 मिनिटासाठी त्याला झाकण ठेवून घेणार आहोत। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढले बघा। छान अशा भाज्या आपल्या परतून झाल्या आहेत। त्यानंतर आपण जे सोयाबीन होतं ते छान गरम पाण्यामध्ये घालून नितळून घेतलं आणि त्याला हळद, मीठ आणि जो चाट मसाला आहे तो टाकला होता। ते छान लावून त्याला मॅग्नेट करून ठेवलं होतं। तो माझ्याकडनं स्किप झाला आहे व्हिडिओ। त्यानंतर आपण शेजवान फ्राईड राईस मसाला ह्या भातासाठी उपयोग करणार आहोत। खूप छान अशी चव येते त्याला, चटपटीतपणा, आणि मुलं आवडीने खातील अशी रेसिपी। छान असं त्यामध्ये आपण परतून घेतलं आहे। त्यानंतर आपण जो तांदूळ धुवून नितळत ठेवला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत। मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे, तुम्ही अख्खा बासमती पण वापरू शकता, पण इंद्रायणी तांदळाची चव खूपच सुंदर लागते म्हणून मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे। बघा छान असं आपण परतून घेतलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मीठ कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण आपण भाज्यांना पण अगोदर मीठ टाकलं होतं। त्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर केला आहे। गरम पाण्यामुळे लवकर उकळी येते आणि चव पण छान लागते। बघा किती सुंदर कलर आला आहे आणि वास तर एवढा सुंदर आला आहे की अगदी खूपच घमघमाट सुटला आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा पण येथे वापर करू शकता। छान बघा उकळी आली आहे। मस्त पौष्टिक असा सोयाबीनचा राईस ही रेसिपी उकळी आल्यानंतर आपण 5 मिनिटं मंद गॅसवर छान असं शिजवून देणार आहोत। बघा किती सुंदर झाला आहे। मंद गॅसवर छान असा तो शिजतो। बघा किती सुंदर झाला आहे। म्हणजे जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपण नॉनव्हेज खात नाही। जे नॉनव्हेजमधून कॅल्शियम मिळतं ते तुम्हाला सोयाबीनमधून मिळणार आहे। त्यामुळे सोयाबीनचा वापर अवश्य करावा जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी। बघा किती सुंदर झाला आहे सोयाबीन राईस। त्यानंतर आपण वरून छान अशी कोथिंबीर गार्निशिंग करण्यासाठी टाकत आहोत। सुंदर असा भात
चला मग, अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जे नवीन रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. बघा किती सुंदर झाला आहे सोयाबीन राईस. सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे. धन्यवाद.